ठाणे पुलिस कमिश्नरेट के अंदर नशीली दवाएं बनाने और बेचने वाले अपराधियों को गिरफ्तार कर 55,73,000 रुपये की नशीली दवाएं जब्त की गईं। गिरफ्तार आरोपी अहमद मोहम्मद शफी शेख उर्फ अकबर खाऊ कुर्ला पुलिस स्टेशन के 2 अपराधों में आरोपी है, जबकि आरोपी शब्बीर अब्दुल करीम शेख एंटी नारकोटिक्स स्क्वाड घाटकोपर के अपराध में आरोपी है, जबकि आरोपी मनोज लक्ष्मण पाटिल उर्फ बाला गुजरात की लाजपोर जेल से पैरोल पर भगोड़ा है। मिळाला आणि तो मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला वर्तकनगर पोलीस ठाणेनगर पोलीस स्टेशन येथे आणि त्याचा तपास चालू असताना आपल्याला त्यांनी कुठून एमडी आणलेला आहे याचा आपण ट्रेन करत असताना सुरुवातीला आपल्याला असं लक्षात आलं की हा जो एमडी त्यांना मिळालेला होता हा अहमद मोहम्मद शफी उर्फ अकबर खाऊ म्हणून हा कुर्ल्याचा राहणारा एक पेडलर आहे आणि शब्बीर अब्दुल करीम शेख हा सुद्धा दुसरा कुर्ल्याचा राहणार आहे। यांच्याकडून येणं घेतलेलं प्रथमदर्शनी आपल्याला निष्पन्न झालं। नंतर आपण या दोघांना आरोपी अरेस्ट केले। त्यानंतरही आपल्याला याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये या लोकांनी कुठून आणलं याच्या अनुषंगानं माहिती घेतली असता मोहम्मद रईस हनीफ अन्सारी आपण याला रईस म्हणतात, तर हा आपल्याला त्याच्यावरती पेडलर देणारा आपल्याला त्याच्यामध्ये निष्पन्न झाला। त्याच्यामध्ये आपण बरेच दिवस याच्यावर ते वॉन्टेड आरोपी याच्यामध्ये होता मोहम्मद आमिर म्हणून। मोहम्मद आमिर आपल्याला याच्यामध्ये वॉन्टेड आरोपी होता। हा सुद्धा आपण 29/1/24 रोजी आपण कुर्लाहून याला अटक केलेली आहे। हा मोहम्मद रईसला हा आरोपी हा माल पुरवत होता। अल्टिमेटली हे सगळं नेक्सस असताना हा तयार कुठं होत होता आणि तयार कुठून केला जात होता अशी माहिती आपण ज्यावेळेस तपासामध्ये आपण तपास करत असताना असं लक्षात आलं की एक मनोज पाटील म्हणून एक आरोपी आहे, तो राहणारा पेन रायगडचा आहे आणि याने हा अगोदरचा वापीमध्ये सुद्धा गुजरातमध्ये असं फॅक्टरी सेटअप होतं आणि त्या ठिकाणी तो अरेस्ट झाला होता आणि अरेस्ट झाल्यानंतर पॅरलवरती बाहेर आल्यानंतर तो फरार होता। तर हा आरोपी या ठिकाणी करत आहे, पण कुठल्या ठिकाणी करत आहे माहीत नव्हतं। त्यावेळेस आपण मोहम्मद आमिर आणि रईस यांच्या मार्फतीने आपण त्यांना आपण शोध घेतला असता आपल्याला मनोज लक्ष्मण पाटील हा पेनचा राहणारा आरोपी आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला। हा 6/2/24 आपण खालापूर येथून ताब्यात घेतला। तर याला आपण ज्यावेळेस इंट्रोगेट करत असताना असं लक्षात आलं की या स्वतः फॅक्टरी सेटअप याचं आहे, परंतु तो सुरुवातीला सांगत नव्हता की फॅक्टरी सेटअप कुठं आहे। आणि त्यावेळेस आपण इंट्रोगेशन करत असताना त्याचा एक साथीदार होता दिनेश म्हात्रे। हा दिनेश म्हात्रे हा बरोबर फॅक्टरी जे काही सेटअप होतं हे चालवत होते आणि त्या ठिकाणी हा एमडी तयार करत होते। तर आपल्याला ज्यावेळेस मनोज पाटील ताब्यात आला त्यावेळेस दिनेश म्हात्रे फरार होता आणि दिनेश म्हात्रे आपल्याला वॉन्टेड असताना दिनेश म्हात्रे परत अरेस्ट झाला। तर 2 दिवसाच्या गॅपमध्ये अरेस्ट झाल्यानंतर असं लक्षात आलं दिनेश म्हात्रेला इंट्रोगेट करताना की यांचं फॅक्टरी सेटअप हे तळोजा या ठिकाणी आहे एका रूममध्ये आणि त्या ठिकाणी दिनेश म्हात्रेनं अरेस्ट व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी वापरली जाणारी केमिकल्स आणि त्या ठिकाणी जाणारा जो कच्चा माल असतो हा डिस्ट्रॉय केलेला आहे आपल्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आलं। परंतु आपण ज्यावेळी ताब्यात आलो त्यावेळी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व इन्स्ट्रुमेंट्स जे काही तयार करायला माल लागत असतो त्या सगळे आपल्याला जे काही फॅक्टरी सेटअप आहे ते सगळा मुद्देमाल आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि त्या ठिकाणी आपल्याला 210 ग्रॅम एमडी त्या ठिकाणाहून आपल्याला जप्त झालेला आहे। 21 लाख किमतीचं आपण या ठिकाणी एमडी बरामद केलेला आहे। टोटल या सगळ्या सेटअपचं 55 लाख किमतीचा हा आपण सगळा याच्यामध्ये जो एमडी सुरुवातीपासून आहे हा आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे। आणि एक उत्कृष्ट कामगिरी आपल्याला अँटी नार्कोटिक सेल ठाणा क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे। सिनियर PI संजय शिंदे, API मोरे, API केनी आणि या पूर्ण टीमने यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रेल करत
जवळजवळ 1.5-2 महिने तपास चालू होता आणि अल्टिमेटली आपल्याला याच्यामध्ये माल आपल्याला सक्सेस मिळाला संदर्भात म्हणजे माल मिळाला नाही, परंतु ते फॅक्टरी सेटअप आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 8 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि जवळजवळ 314 ग्रॅम वजनाचा MD आपण बरामद केलेला आहे. तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी ठाणा अँटी नार्कोटिक्स सेलने या ठिकाणी केलेली आहे. आता पुढचा